नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीजम महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 कंपनी अंकेक्षणे बघत आहोत. यामध्ये आपण आजच्या लेक्चरला अंकेक्षकाचा मोबदला, अंकेक्षकाची पदव्युत्पत्ती म्हणजेच हकालपट्टी आणि अंकेक्षकाचे गुण याचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानामध्ये आपण कंपनी अंकेक्षकाचा अर्थ बघितला आणि त्यात कंपनी अंकेक्षक ही एक अत्यंत जबाबदार आणि काळजीपूर्वक करायची नोकरी किंवा रोजगार असून व्यावसायिक नोंदीची काळजीपूर्वक तपासणी तो करतो हे आपण बघितलं. त्याचबरोबर आपण अंकेक्षकाची पात्रता, अंकेक्षकाची अपात्रता आणि अंकेक्षकाची नेमणूक हे पण आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अंकेक्षकाचा मोबदला. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार अंकेक्षकाची नेमणूक केली जाते. अंकेक्षकाच्या नेमणुकीच्या वेळेस अंकेक्षकाचा मोबदला निश्चित केला पाहिजे, परंतु अंकेक्षकास नियमाप्रमाणे विशिष्ट मोबदला दिला गेला पाहिजे असे बंधन कंपनीवर नसते. सर्वसाधारणपणे अंकेक्षकाचा मोबदला त्याची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांद्वारेच निश्चित केला जातो. कंपनी अंकेक्षकास कंपनीच्या हिशोबांची तपासणी करायचे कार्य करावे लागते. केलेल्या कार्याचा मोबदला मिळण्याचा अधिकार अंकेक्षकाचा आहे. सर्वसाधारणपणे कंपनी अंकेक्षकाचा मोबदला हा पुढील प्रमाणे दिला जातो. नंबर 1, जर अंकेक्षकाची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांमार्फत झालेली असेल तर त्याच सभेत भागधारक अंकेक्षकाचा मोबदला निश्चित करतात. नंबर 2, जर अंकेक्षकाची नेमणूक संचालक मंडळाच्या सभेत झालेली असेल तर त्याच सभेत संचालक मंडळामार्फत अंकेक्षकाचा मोबदला निश्चित केला जातो. नंबर 3, जर अंकेक्षकाची नेमणूक केंद्र सरकारमार्फत झालेली असेल तर अंकेक्षकाचा मोबदला केंद्र सरकारमार्फत निश्चित केला जातो. नंबर 4, जर कंपनी अंकेक्षकास हिशोब तपासणीचा खर्च म्हणून काही रक्कम दिलेली असेल तर ती रक्कम अंकेक्षकाच्या मोबदल्यात गृहीत धरली जाते. नंबर 5, जर कंपनी अंकेक्षकाने हिशोब तपासणी व्यतिरिक्त इतर कार्य केलेले असेल तर त्या कार्याचा मोबदला किंवा फी अंकेक्षकाच्या एकूण मोबदल्यात गृहीत धरली जाते. उदाहरणार्थ आयकर विषयक सल्ला देणे, कंपनी कायद्याबाबत सल्ला देणे इत्यादी. आणि नंबर 6, कंपनी अंकेक्षकाचा मोबदला काही वेळेस वार्षिक फीच्या स्वरूपात किंवा कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणातही दिलेला जातो. म्हणजे याचाच अर्थ कंपनी अंकेक्षकाचा जो काही मोबदला आहे हा मोबदला वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांमार्फत निश्चित केला जातो. जर त्याची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली असेल तर. जर त्याची नेमणूक संचालक मंडळाच्या सभेत झाली असेल तर संचालक मंडळामार्फत त्याचा मोबदला निश्चित केला जातो. आणि जर त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत झालेली असेल तर अंकेक्षकाचा मोबदला केंद्र सरकारमार्फतच निश्चित केला जातो. हिशोब तपासणीला जर त्याचा काही खर्च म्हणून काही रक्कम दिलेली असेल तर ती अंकेक्षकाच्या मोबदल्यात गृहीत धरली जाते. आणि जर त्याने काही सल्लागार म्हणून तो काम करीत असेल अंकेक्षकाबरोबरच, म्हणजेच आयकर विषयक सल्ला देणे, कंपनीच्या माहितीबाबत सल्ला देणे, तर हे त्याचं हिशोब तपासणी व्यतिरिक्त कार्य असं समजलं जातं. त्या कार्याचा मोबदला किंवा फी सुद्धा त्याच्या एकच मोबदल्यात गृहीत धरली जाते. आणि शेवटचा नंबर 6, अंकेक्षकाचा मोबदला काही वेळेस वार्षिक फीच्या स्वरूपात किंवा कंपनीच्या नफ्याच्या स्वरूपातही दिला जातो. आता आपण बघूया अंकेक्षकाची पदोच्युती किंवा हकालपट्टी. कंपनी कायद्यानुसार कंपनीतील सभासदांना कंपनी अंकेक्षकाची हकालपट्टी करण्याचा किंवा त्यास पदोच्युत करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराची अंमलबजावणी ते आपल्या सभेत ठराव संमत करून करतात. अंकेक्षकास काढून टाकण्यासाठी कंपनी कलम कायदा कंपनी 2013च्या कलम 140 नुसार त्याला काढण्याची तरतूद आहे. त्यात नंबर 1, कार्यकाल संपण्यापूर्वी अंकेक्षकास काढून टाकणे. आता नेमकं आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे कंपनी अंकेक्षकाची मुदत 1 वर्षाची असते. ज्या वार्षिक सभेत त्याची नेमणूक झालेली असते त्या पुढील वार्षिक सभेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो. परंतु जर त्यापूर्वीच त्याला पदावरून काढून टाकायचे असेल तर आपल्याला पुढील मार्गाचा अवलंब करावा लागतो. नंबर 1,
पहिल्या अंकेक्षकास काढून टाकणे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीचे संचालक मंडळ कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक करतात. अशा अंकेक्षकाची मुदत ही सभासदांच्या नियामक सभेपर्यंत असते. मात्र जर नियामक सभेमध्ये त्याची पुनर्नेमणूक होऊ नये किंवा त्याला काढून टाकायचे असेल तर नियामक सभेपूर्वी किमान 14 दिवस अगोदर सर्व सभासदांना तशा प्रकारच्या सूचना पाठवल्या पाहिजे. या सूचनेत पहिल्या अंकेक्षकाऐवजी नवीन अंकेक्षकाची नेमणूक करण्याविषयी स्पष्ट माहिती दिली जाते. नंबर 2, पहिल्या अंकेक्षकानंतरच्या अंकेक्षकास काढून टाकणे. कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या पहिल्या अंकेक्षकानंतरच्या अंकेक्षकास जर त्याच्या मुदतीपूर्वीच काढून टाकायचे असेल तर प्रथम केंद्र सरकारची संमती घेतली पाहिजे. कंपनी कायदे मंडळाची संमती घेतली पाहिजे. तसेच सभासदांनी आपल्या सभेत अंकेक्षकास काढून टाकण्याचा साधा ठराव संमत केला पाहिजे. म्हणजेच कलम 140 ची अंमलबजावणी केली पाहिजे. नंबर 2, कार्यकाल संपल्यानंतर अंकेक्षकास काढून टाकणे. कंपनीच्या सध्याच्या अंकेक्षकाचा कार्यकाल जर संपलेला असेल तर त्याची पुनर्नेमणूक करण्याऐवजी जर नवीन अंकेक्षकाची नियुक्ती करायची असेल तर कंपनी कायद्यातील कलम 140 नुसार अवलंब केला जातो. नंबर 1, कंपनीच्या सभासदांची इच्छा असेल की सध्या असणाऱ्या अंकेक्षकाची पुनर्नेमणूक करू नये, त्याऐवजी नवीन अंकेक्षकाची नेमणूक व्हावी, अशा वेळी इच्छा असणाऱ्या सभासदांनी वार्षिक सभेपूर्वी किमान 14 दिवस अगोदर तशी सूचना कंपनीला दिली पाहिजे. नंबर 2, कंपनीच्या सध्याच्या अंकेक्षकाची पुनर्नेमणूक न करण्याबाबतची सभासदांची सूचना कंपनीला मिळाल्यानंतर कंपनीने त्या सूचनेची एक प्रत सध्या काम करीत असलेल्या अंकेक्षकास आणि कंपनीच्या सर्व सभासदांना वार्षिक सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर पाठवली पाहिजे. नंबर 3, कंपनीच्या सध्याच्या अंकेक्षकाने आपल्या पदच्युतीबाबत स्वतःची बाजू मांडणारे जर काही निवेदन कंपनीकडे दिले असेल तर त्या निवेदनाची प्रत कंपनीने सर्व सभासदांना वार्षिक सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर पाठवली पाहिजे. नंबर 4, कंपनीच्या सध्याच्या अंकेक्षकास आपली बाजू मांडणारे निवेदन वार्षिक सभेपूर्वी देता आले नसले तर वार्षिक सर्वसाधारण सभेत अंकेक्षकाला आपले लेखी निवेदन वाचून दाखवण्याची किंवा सभेत आपली बाजू तोंडी मांडण्याची संधी दिली पाहिजे. नंबर 5, कंपनीच्या सध्याच्या अंकेक्षकास वार्षिक सभेत आपली बाजू तोंडी किंवा लेखी निवेदनाद्वारे मांडण्याची संधी दिल्यानंतर सभासदांनी सभेत अंकेक्षकास पदच्युत करण्याविषयी किंवा त्याची पुनर्नेमणूक न करण्याविषयी साधा ठराव संमत केला पाहिजे. साधा ठराव संमत झाल्यानंतर अंकेक्षकास पदच्युत करण्यात आले असे समजण्यात येते. नंबर 6, कंपनीच्या वार्षिक सभेत सध्याच्या अंकेक्षकास काढून टाकल्यानंतर सभासदांनी दुसरा साधा ठराव करून पहिल्या अंकेक्षकाच्या जागी दुसऱ्या अंकेक्षकाची नेमणूक केली पाहिजे. आणि नंबर 7, कंपनीच्या वार्षिक सभेपूर्वी संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या प्रासंगिक अंकेक्षकाला काढून टाकण्यासाठी आणि त्याच्या जागी दुसऱ्या अंकेक्षकाची नेमणूक करण्यासाठी उपरोक्त मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नसते. थोडक्यात असे म्हणता येईल की अंकेक्षकाची एकदा नेमणूक झाली म्हणजे ती कायमस्वरूपी असतेच असे नाही. कंपनीचे सभासद प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत अंकेक्षकाची नेमणूक करतात व अशा अंकेक्षकाची मुदत 1 वर्षाची असते. मात्र कंपनी सभासदांना नियुक्त झालेल्या अंकेक्षकाचे कामकाज योग्य वाटले तरच पुढील वार्षिक सभेत त्याची पुनर्नेमणूक करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंकेक्षकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंकेक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत. म्हणजेच अंकेक्षकाची काही पात्रता आहे ती पात्रता. कंपनी कायद्यानुसार अंकेक्षकाची पात्रता अथवा योग्यतेविषयी असलेल्या तरतुदींचा आपण या अगोदरच अभ्यास केलेला आहे. या पात्रतेअखेरीज अंकेक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत तर ते पुढील प्रमाणे. नंबर 1, लेखाकर्म व अंकेक्षणाचे अद्ययावत ज्ञान. कंपनी अंकेक्षकाला हिशोब लेखनाच्या पद्धती, नियम, तत्वे, नोंदीच्या दुरुस्ती इत्यादी बाबत सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. अंकेक्षणाच्या विविध पद्धती व अंकेक्षणाची तत्व यांचेही अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच अंकेक्षकाकडे अंकेक्षण करण्याची क्षमताही असली पाहिजे. नंबर 2, अंकेक्षणाचे तंत्र.
कंपनीच्या जमा खर्चाची तपासणी करताना हिशोबातील चूक, लबाडी व अफरातफर शोधून काढण्यासाठी, कंपनी मालमत्तेचे सत्यापन, मूल्यांकन करण्यासाठी कंपनीच्या दस्तऐवजांप्रमाणे चे प्रमाणन किंवा तपासणी करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला जातो. ही सगळी तंत्रे वापरून हिशोब जमा खर्चातील सत्यता पडताळून पाहण्याची कला त्यास अवगत असली पाहिजे. नंबर 3, संशोधक वृत्ती. अंकेक्षकाजवळ संशोधक वृत्ती असावी. अंकेक्षणाचे कार्य करीत असताना अंकेक्षकाने चिकित्सक वृत्तीने आपले कार्य पार पाडले पाहिजे. कंपनीच्या मालमत्ता व देयतांचे सत्यापन व मूल्यांकन करीत असताना संशोधक वृत्ती व चिकित्सक वृत्तीतून निर्णय घेतले पाहिजे. नंबर 4, सचोटी व प्रामाणिकपणा. अंकेक्षकाला भागधारकांचा प्रतिनिधी, अभिकर्ता व विश्वस्त या नात्याने आपले कार्य करावे लागते. त्यामुळे कंपनीच्या अंकेक्षकाने अंकेक्षणाच्या कामात सचोटी व प्रामाणिकपणा राखला पाहिजे. नंबर 5, सहकार्य वृत्ती. अंकेक्षकाजवळ सहकार्य वृत्ती असली पाहिजे. व्यवसाय संस्थेतील हिशोबांच्या नोंदी करणारे कर्मचारी, संचालक मंडळ यांना आपल्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या व अनुभवाच्या साहाय्याने योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. नंबर 6, अनिष्ट गोष्टींविरुद्ध प्रतिकार करण्याची वृत्ती. अंकेक्षकास अंकेक्षणाचे काम करीत असताना व्यवसाय संस्थेतील हिशोब पुस्तकात घडलेल्या चुका, लबाडी, अफरातफर, गैरव्यवहार शोधून काढता आले पाहिजेत. अनिष्ट गोष्टींविरुद्ध प्रतिकार करण्याची वृत्ती अंकेक्षकाजवळ असली पाहिजे. नंबर 7, अहवाल लेखन क्षमता. अंकेक्षकाला व्यवसाय संस्थाच्या हिशोबाची व जमा खर्चाची तपासणी केल्यानंतर त्याबाबतचा आपला अहवाल कंपनी सभासदांना सादर करावा लागतो. त्यासाठी अंकेक्षकाकडे अहवाल लेखन क्षमता असली पाहिजे. तरच तो आपला अहवाल सर्वसामान्य भागधारकांना समजेल अशा स्वरूपात तयार करू शकतो. आणि शेवटचं नंबर 8, विधायक विचारसरणी. अंकेक्षक आशावादी असला पाहिजे. अंकेक्षकाने नेहमीच कंपनीच्या हिताचा, भागधारकांच्या हिताचा विचार केला पाहिजे. विधायक विचारसरणी अंकेक्षकाजवळ असल्याने तो चांगल्या भावनेतून कंपनीच्या हिशोबांची तपासणी करू शकेल. थोडक्यात असे स्पष्ट करता येईल की कंपनी व्यवस्थापनाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी भाग भांडवल जनतेकडून गोळा करणे, दैनंदिन नियंत्रण मोजक्या व्यक्तींच्या हातात असणे, खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असणारे भागधारक देशभर विखुरलेले असणे ही महत्वाची वैशिष्ट्य आहे. तसेच या ना त्या कारणांमुळे सर्व भागधारकांना कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात लक्ष देता येत नाही. भांडवलाच्या वापरावर परिणामकारक नियंत्रण ठेवता येत नाही. भांडवलाच्या दैनंदिन वापरावर जरी नियंत्रण ठेवता येत नसले तरी भांडवलाचा वापर गैरकारणांसाठी होत नाही. पैसा सुरक्षित आहे, त्यास धोका नाही याबद्दलची हमी भागधारकांना हवी असते. या दृष्टिकोनातून कंपनी कायद्यात अंकेक्षकाच्या वा हिशोब तपासणीच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यानुसार अंकेक्षक हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटचा सदस्य असावा, तो सीए परीक्षा पास असावा. कंपनीच्या अंकेक्षकाची नेमणूक दरवर्षी भरणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांमार्फत 1 वर्षासाठी करण्यात येते. अंकेक्षकास पदावरून कमी करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. अंकेक्षकास काही वेळेस भागधारकांच्या प्रतिनिधींची, तर काही वेळेस भागधारकांच्या विश्वस्ताची, तर काही वेळेस कंपनीच्या नौकराची भूमिकाही स्वीकारावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंकेक्षकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंकेक्षकाच्या अंगी हे गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला स्वाध्याय म्हणून तुम्हाला मी जे काही प्रश्न देत आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अंकेक्षकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंकेक्षकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण स्पष्ट करा. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे टिपाल्या. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अंकेक्षकाचा मोबदला आणि दुसरा आहे अंकेक्षकाची पदच्युती किंवा हकालपट्टी. हे सर्व सविस्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, तुम्हाला मला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.